तुम्ही कर्णवडीला चाललाय? त्यांना बी माहिती नाही कर्णवडीची वाट पायाला बरोबर आहे ना, तर गाठातलं त्यांना सांगतील ना तेवढं. तुम्ही कुठले आहेत? मी इथलीच आहे बाई. आता तुमचं चांगलं झालं कसं तरी जा बाबा त्यांच्यावर. सर आहेत नवीन टाकल्यात त्यांना कर्णवडीला. अच्छा, तुम्ही शिक्षक आहात का? हो, आणि त्यांच्या पायात प्रॉब्लेम आहे ते रोड टाकले. असे डोक्यावर पूर्ण कडे आहेत, उंचच उंच. त्याच्यात त्या सरांना काही खाली उतरता येत नाहीये. इंदापूरचे आहेत ते, त्यांची बदली इकडे झाली. या वाटेने अजून एक टप्पा खाली जायचंय. ते बघा सर आलेत हळूहळू. सर सावकाश या, सावकाश या म्हटलो. आणि थोडा तोल गेला ना. थोडा तोल गेला की डायरेक्ट खाली. बरी आहेस का म्हटलो? आता बरी ओळखलं का? नाही गी सरोवरने आलोय, मागं आलो होतो का? इकडं मग असं काय करतोय? येतो येतो. कवा कोंबड्या न्यायला आलोय गावी. अरे कोंबडे नेला नाही, पण तुमचे कोंबडे घरी गेल्याचं मटण काटावी. कोंबडीची कोंबडी घरची ती घरची ना. केलं खाले. आज दिवस जरी नवीन असला तरी पायवाट मात्र जुनीच होती. दाट धुक्यांच्या मुलायमदार पांघरुणामध्ये तोरणागड विसावा घेताना दिसला. सकाळची कोवळी उन्ह सगळीकडे पसरली होती. कोवळ्या उन्हाच्या सावल्या गडाला आता प्रदक्षिणा घालताना दिसत होत्या. आता दिवस आखोडा असल्याने उन्हे लवकर कलंडतात. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही केळद गावात पोहोचलो. केळद गावापासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावर खाली कोकणात उतरणारा एक पायी घाटमार्ग आहे. पुढे सुकलेल्या गवतामधून एका मळलेल्या पायवाटेने आम्ही घाटवाटेच्या दिशेने पुढे सरकू लागलो. जातात का पुढे? तुम्ही कर्णवडीला चाललाय? त्यांना बी माहिती नाही कर्णवडीची वाट. हो का? पायाला बरोबर आहे ना, तर गाठातलं त्यांना सांगतील ना तेवढं. तुम्ही कुठले आहेत? मी इथलीच आहे बाई. इथलची वाड्यावली. हा, मी तुमच्या घरी गेलेले होय ना? वाट गेल्या वर्षी. होय ना? मला माहिती आहे वाट. हा, मग आता तुमचं चांगलं झालं कसं तरी जा बाबा त्यांच्यावर. सर आहेत नवीन टाकल्यात त्यांना कर्णवडीला. अच्छा, तुम्ही शिक्षक आहात का? हो, आणि त्यांच्या पायात प्रॉब्लेम आहे ते रोड टाकले. मग तिथं गाडी मोर सावलीला उभी करा आणि मग जा. सावली गवतात गाडी लावू नकोस. तिथं मोर तुमचंच करा या जांभूळ तिकडे तरी उभी. जा 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 पुढं. मी येतो. मागे मी ज्यावेळेस चालत गेलो कर्णवडीला तेव्हा तुमच्या वाड्यावरच मी तिथंच चुकून गेलो होतो. बरं बरं बरं. आता किती वेळ लागेल खाली त्याच्यावर आहे. वेळ लागेल. हा बघू कर्णवडीहून आता 4 वाजतील तरी. तसं मी परत येऊ शकतो. बरं पण बरं. मी असा एकटाच आपली डोंगरदऱ्यात जे लोक राहतात फार गोपे कोंबळे सगळं फिरलेलो मी खाली. मग शिकार फिरलाय की हा. इकडे वरती सिंगापूर हारपूर. सिंगापूर मध्ये पण आत्या आहे माझी मोऱ्यांना दिलेली. होय, हो. मग आहे की माया शिकार. आपल्या इकडे काय बिबट्याची वगैरे हे नाही ना झाली अजून? इकडे नाही झाली. नाही ना? त्या कोंबड्या कोंबड्याच्या तिकडे. आणि तिकडे वरती बुर्डीला मी सुद्धा ऐकलंय, पण इथं नाही. या साईडला काहीच अजून म्हणा कुणालाच दाखवलं नाही, कुठेच दिसलं नाही. मग देवाला माहिती बाबा. बरोबर. दिसलं नाही. आणि आम्ही रोज इकडे गुरात आहे ती गुरांमध्ये असतात. हा,
गुरात नाही आहे बाळा आम्ही रोजची. चालेल, येऊ का मावशी? बरं 1 मिनिट थांबा. आता त्या मावशी, एक शिक्षक तुम्ही मागाशी बघितले असतील, त्यांची बदली त्या कर्णवडी गावात झाली जिकडे मी चाललो आहे. आपल्याला आठवत असेल तर मी वर्षभरापूर्वी, साधारण 1-1.5 वर्षापूर्वी त्या आजींचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या आजींना भेटायला आज पुन्हा चाललो आहे मी. आणि आता ते शिक्षक इथे रानामध्ये चुकले होते, तर मावशी त्यांना दाखवत होत्या वाट. हे बघा, आता मी कर्णवडीला चाललो आहे आणि योगायोगाने आज हे शिक्षक भेटलेत. म्हणजे तुमची बदली झाली ना कर्णवडीला? म्हणजे नवीन जॉईनिंग आहे त्यांची खाली कर्णवडी गावात घाटाच्या खाली उतरून. आणि त्या जंगलामध्ये चुकलेत. म्हणजे एक मावशी मागे भेटल्या होत्या, त्यांना दाखवत होत्या वाट. पण आता नेमका मी आल्यामुळं मध्ये माझ्याबरोबर आता आम्ही चाललो आहे. सर तुमचं नाव काय? साधू कांबळे. साधू कांबळे. मग तुम्हाला बरोबर कसं कोण पाठवलं नाही यांनी? नाही पाठवलं. मग निदान तुमची जॉईनिंग जिथं झाली ती जागा दाखवली पाहिजे होती ना, असं म्हणतोय मी. नाही तर मी आलो होतो पहिलं. तुम्हाला माहिती होतं का आपलं नक्की नाही, पण अशा लोकेशनला बदली झाली म्हणून? रस्ता नाही. अहो, तिथं लय शाळा भारी होत्या. इथं पण शाळा लय चांगली आहे, अच्छा. पण जायचं लय लांब. अरे बापरे, मग ते तुम्हाला मुक्कामच करावं लागेल मला वाटतं खाली ना? खाली मुक्काम करता येईल, नाही तर मग किळंद राहता येईल. तिकडे आता नाही जाणार. पाय वाटेने गाडी घेऊन आलोय आम्ही. आणि ते इथं कुठं नाही जाणार, इथं सावलीत लाव ना म्हणतोय मी. सावलीमध्ये लाव ना. तुमच्या पायाचं काय ॲक्सिडेंट झालाय का? अपघात झालाय? रोड आहेत पायामध्ये. अच्छा. खाली काय तुम्हाला राहण्याशिवाय पर्याय नाही, पण तुम्ही एकदा पाहिलं ना. रोड आहेत पायामध्ये. अच्छा. शॉर्टकट. लक्ष द्यावं लागते. पायवाट तशी मळलेली आहे, पण नवख्या माणसासाठी हा मार्ग सोपा नव्हता. आलो घाटावर. हा, थांबा की मग थोडा वेळ. हे बघा खाली कोकण. ते असेल नाही का? ते गाव आहे. ते खाली ती घर दिसतात पत्र्याची बघा माझ्या बोटाच्या समोर. ते गाव आहे. ह्याच्या खाली आहे ना अजून एक टप्पा आहे. हे जे दिसतो ना माळ, मग असाच काढा आपल्यासारखा थोडक्यात. पण हा खूप जास्त आहे, तो थोडा कमी आहे. मग त्याच्यानंतर खाली रानवडी आहे. त्याच्यानंतर मग खाली ते सगळे बेरवाडीचा ते पट्टा चालू होतो, ते आपण शिवतरगळ. हे सर विचार करत असतील नक्की माझी बदली कुठं झाली. हे बघा, काही 1-1.5 वर्षापूर्वी मी त्या आजींना भेटायला गेलो होतो. आज पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे त्यांच्या भेटीला. त्यावेळेस मी मे महिन्यात गेलो होतो ना, आज नोव्हेंबर महिना आहे. थोडा वातावरणात फरक जाणवतो एवढंच. आता परत हा घाट उतरून जायचं खाली. आणि आज सोबतीला भाऊ आणि हे सर आले, तिसरे आम्हाला जॉईन झालेत आता. इथे चप्पल आहे. यायला प्रॉब्लेम. हे बघा, ह्या वाटेने जायचे. आणि ह्याच्यामध्ये त्याने आजींसाठी किराणा घेतलाय त्याने. एवढं सगळं घेऊन जायचे खाली. हे बघा, असे डोक्यावर पूर्ण कडे आहेत, उंचच उंच. त्याच्यात त्या सरांना काही खाली उतरता येत नाही आहे. इंदापूरचे आहेत ते,
त्यांची बदली इकडे झाली. हा नाही ते घेतो मी बॅग तुमची. द्या ते. अरे बापरे, खूपच जड आहे. काय घेतलं एवढं? डबा आहे शाळेत साहित्य. अच्छा. हो. जरा मोकळं असलं तर येते मला चालेल. एकटे जाणं येणं एकटं नाही त्यांना शक्य. तुम्हाला गावामध्ये आहे ना व्यवस्था करावं लागेल, म्हणजे एखादं बंद घर किंवा काही शाळेत वगैरे. डेली तुम्ही नाही येऊ जाऊ शकणार. इंदापूरवरनी डायरेक्ट इकडेच ट्रान्सफर का? मग आधी कुठल्या शाळेत होता तुम्ही? सुतार वस्ती, इंदापूर तालुका. अवघड आहे एवढा. म्हणजे भौगोलिक परिस्थिती इकडची खूप अवघड आहे. पण एकच सेवा क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोचतं शिक्षणाचं. आणि त्या गावामध्ये एकच विद्यार्थी आहे ना. एका विद्यार्थीसाठी त्या शाळेची नेमणूक झाली. तो एक विद्यार्थी उद्याचा पंतप्रधान असू शकतो, हे या सरांचे वाक्य मला प्रचंड आवडले. हे बघा समोर जे कडे दिसत आहेत, हा आणि त्याच्या पलीकडे दिसतोय ते नाणेमाची धबधबा त्याच्या त्या साईडला आहे. त्या दोन्ही कड्यांच्या मधून मडेघाट धबधबा कोसळतो. मडेघाटाच्या नाव. मी अगदी तिथपर्यंत आलोय. पलीकडे दिसतंय ना, रस्त्याचं काम गेलंय ना तिकडं, ते शेवते घाटाचं चालू आहे. नाही आपले कोकणातले लोक बघ इथे येतात इथून खाली त्या साईडने. त्या साईडने तिथं बसायला जागा लय भारी अरे त्या गुहेमध्ये. पूर्ण कड्यामधून त्या गावाला पाईपलाईन खाली घेऊन गेलेत पाण्याची. हे वरती जे केळत गाव आहे घाटाच्या वर, त्या गावातनी पाणी नेले. हा झाड आहे ना इथं, चांगलं गुहा आहे बसायला. तिच्या सरांची बॅग आहे, लय जड आहे. थोडा तोल गेला की डायरेक्ट खाली. तोल गेला की डायरेक्ट खाली. मोठी वाटत. हा फिरवत नेला ना रस्ता. एवढा कडा उतरून आलोय आम्ही आता. पण आम्हाला सरांमुळे थांबावं लागते, कारण की त्यांच्या पायामध्ये रॉड आहेत, शिवाय त्यांची बॅग माझ्याकडे. त्यामुळं त्यांच्याप्रमाणे आम्हाला थोडं थांबत जावं लागतं. म्हणजे सरांनी सहकार्य केलं बरं. म्हणजे सर तुमचं धन्यवाद. महेश नागे. धन्यवाद नाही हो, तुम्ही अशा भागात शिक्षण सेवा द्यायला चाललाय. अवघड आहे, म्हणजे इकडची भौगोलिक परिस्थिती पाहता. शिवाय त्या सरांच्या पायाचं थोडं रॉड वगैरे टाकलेत. पाईपलाईन टाकली. हे इथं जे खोदलंय ना, ते सायळ आणि डुक्कर असे प्राणी खोदतात त्याच्यातली मुळं खाण्यासाठी. बाबा बरे सर ना, सर मामांचा मुलगा ना. बरं आहे ना. बरं. तब्येत पाणी कुठं चाललंय? मामा आहेत का बरं?
मामा कसलं आहे एका जागेवर 5-6 वर्ष झालं एका जागेवर. आलो मागं बघून बाबू तुम्ही कुठे चाललायत? वरती चाललंय आपलं केळदला? खेळत वर का बरं? या म्हणलं जाऊ. बोललो ना, या वाटेला एकच माणूस असतो. हा मग काय माझं बसणार. मला ओळखलं का तुम्ही? ओळखलं मागं आले होते ना. हे सर आहेत तुमच्या तिकडे आलेत नवीन. अजून लय लांब आहे खाली. हो अजून एवढंच उतरायचं तो गाव आहे आपलं. चला की मग, तुम्ही कुठे चाललाय? मी वरतीच जायचं होतो गावात. काय अर्जंट नाही ना? मामाचा पोरगा आलाय तुमच्या, आता तुम्ही मी बरेच दिवस आत्ताच विषय काढला होता आत्ताच जस्ट. मी निघालो होतो म्हणलो तिकडूनच येईन बघून. परवा फोन केला. हे दादा भेटलेत, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील यांना. त्यांच्याच घरी चाललोय, त्यांची आई आहेत ते, आजी. एसटी जाते की थांबत नाही. ऊन झाले, जरा उशीर झाला आम्हाला पुण्यात यायला. लगेच भेटत. पूर्ण हे आता कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे किती डेप्थ आहे खोल याची. पण मला सवय अशा घाटवाटांची, पण त्या सरांची जास्त चिंता आहे. सर अजून दिसत नाही आहेत, म्हणजे सामान्य माणसाला ह्या काड्यातून चालणं लय अवघड आहे. या वाटेने अजून एक टप्पा खाली जायचंय. ते बघा सर आलेत हळूहळू. सर सावकाश या, सावकाश या म्हटलो. आणि थोडा तोल गेला ना. हा या जंगलातनी, मग जंगलात गेलो ना खाली की मग आडवी वाटे, मग काय अवघड नाही. आणि आता तुमच्या बॅगचं टेन्शन गेलं. अर्धी तर मी आणली, आता अर्धी ते दादा घेऊन जातील खाली. केवढा उंच कडा आहे बापरे. हा लोक म्हणजे मी पण लय फास्ट गेलो असतो, मी तुमच्यामुळे थांबलो. कारण की हे घाटवाटा म्हणजे माझं नेहमीच झालंय आता. आणि वजन आपल्या बॉडीचं वेट आहे ना, खाली उतरताना थोडं मागे ठेवायचं पाठीकडे. तुम्ही तोंडाकडे जर वजन टाकलं ना तर तुमचा असा तोल जातो खाली. हा अरे या जुन्या वाटा आहेत, या घाटवाटा आहेत ना, जुने जे व्यापारी वगैरे यायचे ना आपली लोक, हा तसे प्रॉपर जोते बांधलेले आहेत चढण्यासाठी वगैरे, असे पायऱ्या नाही का. आता घाट उतरून आम्ही खाली आलो. आता ह्या जंगलातून असं आडवं गावापर्यंत जायचंय. किती मोठे मोठे दगड खाली आलेत बघ ना काड्याचे. वरती आले हा त्यावेळेस घाटाचे एवढे आहेत. हा तर बघ केवढा, बापरे. ह्या वाटेने आलोय आपण, पण इथे घाटातून खाली आल्यानंतर असलं भयानक जंगल आहे, एकदम दाट, एवढं भारी वाटतं ना. पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध, म्हणजे अनेक औषधी वनस्पती, अनेक दुर्मिळ प्राणी पक्षी, अनेक दुर्मिळ वनस्पतींचं नंदनवनच आहे सर्व. त्याचा आवाज कुठला तरी. मी उन्हाळ्यात आलो होतो त्यावेळेस माझ्या पाठीमागे जो आंबा आला, एवढे आंबे होते ना, अक्षरशः मी गोळा करून नेले होते. म्हणजे वा. आज मी आपण 2 वर्षापूर्वी त्या कोकणकडे उतरून आजींना भेटायला आलो होतो. तर त्या आजींना भेटायला आज मी पुन्हा आलो आहे 2 वर्षानंतर. आज माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ आहे. आजींसाठी थोडंसं सामान आणले, किराणा वगैरे आणि स्वेटर, अशा काही वस्तू आहेत थोड्याफार.
सरांची वाट पाहतो मी, तर सर आमच्या बरोबर ते बघा सावकाश सावकाश येत आहेत. अजस्र बेलाग सह्याद्री, कसला कडा येत असलेला. इथे विहीर आहे, मी आलो त्यावेळेस पूर्ण बंद झालेली ती. आता पाणी वाहतंय बऱ्यापैकी ना. पाणी देऊ, पाणी देऊ. पाणी प्यायचं का तुला म्हणलं? तुला पाहिजे का? केलं मी. आपल्या सगळ्या केरी डिपक तवा पानपोई आहे जुन्या काळातली. हो सर्व मुली नाही का होत्या आपल्या इथे झरा आहे, झऱ्यांना अजूनही पाणी. घाट उतरून गावात पोहोचलोय. आता ह्या गाड्या ज्या दिसत आहेत दारांमध्ये, हे आपल्या समोरनी खाली कोकणातून येणार रोड आहे महाड मार्गे, तिकडून आलेले आहेत. या बाजूला गाव आहे, नंतर जाऊया. घर 3 किलोवरचं घर बांधायचं हा, ते लय भारी होतं पहिलं ना. चल. बोलते कोणी आवाज लय खतरनाक आहे. सांगू नका. त्यांना वाटलं गावातलं आहे. बरी आहेस का? हॅलो फोन चालू आहे वाटतं. हॅलो बायचा सोपच आला. बाबू हा वरी बरी आहेस का म्हटलो? आता बरी ओळखलं का? नाही गी सरोवरने आलोय, मागं आलो होतो का? इकडं मग असं काय करतोय येतो येतो. हॅलो कवा आताच येतोय की, बूट काढतो आणि येतो. नाही नाही येतोय. हॅलो बाबा सरी हा सयाने ना नको. काय नको मला ओळखलंस का? नाही आता ओळखलंस का? दिसतंय का तुला? नाही ना चष्मा काढलाय दिसत नाही. नाही अजिबात दिसतच नाही तर चष्मा काढलाय बाय मी. आणि पटा आणि चष्मा 1200 रुपयाचा काढला मॅडमने. पण तो पटाच कुणी नाही आला. का बस एवढ पठी आहे. आलो आलो, बूट काढतोय. कसलं कुठं असं काढतोय काढतोय. माझे म्हणजे त्याला ओळखला नाही होय? नाही बरं बाबा दिसत नाही तर आता काय कर, मात्र्याची ती जाऊच तर. आम्ही गावात पोहोचलोय, पण सर मागे फोनवर बोलत बसले होते, अजून आले नाहीयेत. आमच्या नंतर अर्ध्या तासाने सर गावात पोहोचले. पवार सरांचं घर कुठे आहे? अच्छा. दादाच बॅग घेऊन आले पुन्हा निघत. आता सगळी बॅग माझी ह्यांनी आणली. कुठे काड्याखाली गाव आहे. एकच सेवा आहे जी दुर्गम भागात सर्वत्र दिली जाते, शिक्षण सेवा. आणि हे पवार सर आहेत, ते इथले स्थानिक आहेत ना तुम्ही सर? हो स्थानिक आहे, संजय चंद्रकांत पवार. अच्छा. आणि हे सर ज्यांना आम्ही घेऊन आलोय. तुम्हाला खाली उतरल्यावर कसं वाटतंय ते सांगा, तुमचा अनुभव सांगा. पाय सुजली माझी. घ्या सर बॅग चला घरी. ऑपरेशन केलंय म्हणून उपाटली. असू द्या. ते बघा ह्यांना तुम्ही म्हणत होता ह्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नव्हता, हेच घरी होते, बाकी सगळी ह्याला आहे तुमचं पिशवी आणलं. तिथं आपलं साहित्य ठेवलेलं आहे.
बऱ्याच वर्षानंतर भेटल्यामुळे आत्या आणि भाऊंच्या गप्पा रंगल्या होत्या. वय झाल्याने आजीच्या बऱ्याच हालचाली मंदावल्या होत्या. मारायचं काढू नको आहे. गप्पा नाही मारायला. त्याला लगेच फोन करू. हे जा पुरे घे सर. मठाने का आवडलं का स्वेटर? हा चांगलं आहे का? शिटेने दिली ती काय त्याला चीन नाही बटणं नाही ती नाडी इथं बांधायची बांधली तर माझ्या काजाला लागती कळ. हा गळा आवडत असेल. ह बाबू त्याच्यात ठेव. हा ना आम्हाला बघू द्या. आमच्या समोर आत्यानी घातली बाबा भावाची साडी. बघ आता बाबा बरं वाटेल ना? घालत असलीस तर मरून नको. पण ते घाला नंतर देऊ बिऊ नकोस कुणाला. त्याने आणली एवढी आवडीनी. हो कुणाला औषधातली तिला नुसतं जगाचं देण्याचं हे असतं. आता म्हणलं कोंबडी तेवढी उडवू आणि ती करून खावा. कोंबडी मला आत्या काय म्हणते? काय म्हणली तुम्ही आता? मग घेऊन जा ना. कोंबडी बांधून देऊ का? मग आम्ही घेऊन जा काय ना. कोंबड्या न्यायला आलोय का? अरे कोंबडे नेला नाही पण तुमचे कोंबडे येण्याचं मटण स्वतःची मावळी कशाला कोंबडीची म्हणतात? कोंबडी महाराज गेल्या घरची ती घरची ना. पीठ केलं खाले तू बोललीस त्याच्यातच पोट भरलं आमचं. पुन्हा माणसाला मेल्यानंतर काही भेटत नाही. बसवली तिने खांडीच पाडली खाली. माणसाचं नाव निघत नाही. उगाच आलो का मग परत? कोंबडी घेऊन जा. कोंबडी ती बोय पाळा. मला तुझं त्याची काय खाणं किंमत नको तुला कोंबडीची? पाता तुम्ही नसतं तरी कापून माझ्या खा. नजर पडला एवढं मसुबाला नारळच फुटते. बोलन पर माणसाला माझ्या सख्यादाना रगड बाबा केलं हा माझी घरची माणसं आली. अहो मी मस्त. तुम्ही आता मला फोन करा आणि काय विसरला येता. हा फोन करेन मी गेले काय मागतो. बाबा म्हणा मुका दे. हा आलो एक फोटो काढतो. ये पुढं थोडी आका. नाही बघा 2 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो त्यावेळेस हे आत्याचं म्हणजे आमच्या गावातलं मी बोललो होतो ना आजी इथे दिलेल्या आहेत त्यांचं हे घर मी जुना फोटो दाखवतो. आता नवीन बांधले म्हणजे त्यांचा एक मुलगा बडोद्याला असतो त्याने घर बांधले म्हणजे घराचं चित्र बदलले. आमच्याकडे आम्ही भरपूर खाणार तिकडे. काय काय नाही केलं कुठे आहेत केळी? ही कोण? अरे हा हा हो का? हा भाऊ माझा चुलत भाऊ आहे लगेच म्हणजे. नसतं का पिकलं हा? ह्या आत्याला भेटायला आलो होतो. काय बोलायचं भाऊ तुला? नाही ह्या गेली म्हणजे 20 वर्षापासून आमची म्हणजे ही माझी आत्या आहे तिची माझी काही भेट नव्हती. पण ह्या पायवाटा या चॅनलच्या माध्यमातून 2 वर्षापूर्वी व्हिडिओ बघितला होता. ते बघून म्हणजे मला 2 वर्षापासून म्हणलं की आत्याला भेटायला जायचं आणि तो योगायोग आज आला. योगायोग आल्यानंतर आज 20 वर्षानंतर मला आत्या माझी भेटली. नाती जुळलीत पुन्हा त्या व्हिडिओमुळं पुन्हा भेट झाली. पुन्हा भेट झाली. हे बाबा तुला केलं नाही नको आता. अरे ही केलं चांगली मला हा? नको आता. हा, दे ह्याचं. परत येईल आणि भेटेन. जाऊ का मग? तू मी कवर कुणी जाईल हा कुठं जाईन राहा ना दोघं. राहायला? कोंबडी नेते. नेली असती तर मला या आत्या मागे काय बोलली होती माहितीये का? आता परत येशील माझ्या मैतीला. पण मी तेव्हा शब्द दिला होता मैतीला नाही मैतीच्या आधी एकदा येऊन जाईन आणि आलो. जगू द्या. जा मग आता नको येऊस. जा तिथं मुका घेतलास आता एकदा. एकदा येऊन काय होतं हल्ली रे मुला लवकर काम हे करा. काय नाही राहिलं अशी धरतो मी लय वरडतो. चांगले राहा बाबू. मी तर चांगलाच आहे. माझा काय विषय नाही. आपलं गवे पहिलं जुनं घर होतं छान होतं पण ते गाव कुठं बसले बघा ना. पण वरती एकदम शार्प कडे आहेत आणि त्याच्या खालीच गाव आहे. गावांचं अस्तित्व टिकून आहे ते या जुन्या जाणत्या माणसांमुळे. मग तुम्हाला इकडे काय अडचणी वगैरे आला तर कसं जाता? मग दवाखाना बिवाखाना आता केळदला जाणं तर लय अवघड आहे. केळतलं नाही हा रस्ता खायला ये नाही. मग हा कुठल्या गावाला जातो रस्ता नवीन? रानवडी जवळ आहे काय तू? जवळ आहे इथं. एक शिवतर झालाय शिवतर घळेला जायला हा रोड झालाय. पलीक नाही शिवतर घळ किती लांब आहे इथून? भरपूर लांब आहे. इकडे या कोपरा आला इकडं इकडे आहे का? मग गाडी इथून जाते का तिथपर्यंत?
जागेवर जाते इकडून पलीकडचं झाल्यावर नंदी मंदी आहे नाही इकडे रोड झालाय ना झालाय झालाय यावर तेवढा उपांडा फोडा दुसरा म्हणा आमदाराला म्हणा तेवढा आमचं सगळं आम्हाला वर नाही येणं जाणं आमचं लाईट आमचा तालुकाच वेल्लाय आमचं जिल्हा सगळं पुणे आहे तेच. म्हणा आमचं सगळं सर्व कागदपत्र कागदपत्र वेल्ला तालुका. तालुका वेल्लाय जिल्हा पुणे आहे आम्हाला पोस्ट आम्हाला ओळखते ओळखायला कर माणूस माणसाला विसरत नाही बेटा. नाही ना, तेच म्हणलं बघूया ओळखतायत का. कुठे आहेत त्या? आहेत घरात लॉक लावले ती. गेली तिथे शाळेत कोण सर आलेत ना वाटतं हा का? तिकडे गेले उघडाय धरून आशा पाहू ताई बसत नाही आता, खूप वेळ बसतो ते खुर्ची दे. नको. चांगला अख्या दुनियात माझा प्रचार झाला, मला त्याचं काय माहितीच नाही. आणि पोरं मला विचारलं तू कुठे गेली, तू घरीच होतो. बस बस तुम्ही दिसला होता की ते आंबे वगैरे मला देत होता ना. पप्पाही खाल्ली. काही खाल्लेली ते आंबा देत होते मला. लोकांनी पाहिलं सर्व. बाई पोरं मला फोन करायला आली, आई तू कुठे गेली होतीस? म्हणलं नाही कुठे बाबा घरीच होतो. तू कोण आलं होतं? म्हणलं एक बाबा आला होता, त्याजवळ बोलत होतो, मला काय माहिती नव्हतं त्यातलं. बस पाणी घ्या. आणू पाणी? पाणी आणू? नाही नको पाणी बिणी घेतलं आता म्हणलं चला जीवाभावाची माणसांना भेटून जाऊ. बस बस कसं पितो पाणी? त्यांनी मला नंतर ओळख पपई ह्यांनी आंबे बिंबे दिले होते खायला. ते इकडून गेले विचारत. पोरं लहान लहान तर असते ना शिकायला नाही 2-3च आहेत. पण शिक्षकांच्या अभावामुळे लोक गावाला जात नाही. हा कुणाची पोरं आहेत गावाला, कोणाचीच नाही. पाहिजे तुला? आणू नाही बस. नको त्यांनी. बसत नाही. चहा नको. शाळा शाळा कुठे आहे इथं? हे बघा समोर दिसतं. कुठून जायचं? इथून सूर्यमुला याला शाळेत न्या. आता मी वर गेलो बघा आणि परत आलो. पाणी घ्या. पाणी घेतलं ना, दिलं होतं. हे सख्या मामाचं मुलगा. लगेच बराच वेळ झाला. तिथे यांच्या घरी बसलो होतो थोडा वेळ. हा. मी पण चांदवण्याचीच आहे. माझं माहेर तिकडच आहे हो का? वरती? चांदवण्याला. पण मी कसं लहानाची मोठी इकडच झालो. हा ना? चांदवण्याची येत नाही हा शिंदेची. उद्या भात आमटे काय नको. लोक आहे ना आपलं एवढं जेवण बिवण काय नको. आपलं सगळ्यांचं एवढं नाव उतरून आलं की आले लगेच. जेवण झालं. वय नाही जेवण नको. कमी. बसा जेवून जा. नाही जेवण. जेवायला लाजणार आहे का? परत आलो असतो का भेटाय तुम्हाला? बरं चला या येऊ का? या म्हणलं परत आम्ही हो. त्याच्या टायमा. भौगोलिकदृष्ट्या कोकणात आणि कागदोपत्री पुणे जिल्ह्यात असलेले कर्णवडी हे एकमेव गाव. कसलं भारी मंदिर आहे. याच शाळेवर त्या सरांची नव्याने नेमणूक झाली आहे. आता परत माघारी. समोर दिसत आहेत कडे, अगदी छातीवर येत आहेत आमच्या. आता चढायचं एवढं. दुर्मिळ झाडं, उंबर. हा हा हे पायराचं झाड आहे ना, हा झाड जगलेले बघ वरती कड्यामध्ये. ते कुठे जगतात बाबा? म्हणजे असा दगड सुटला हे झाडच तोडतात ना कड्याला. त्यांच्या मुळा घुसल्या, असं आहे. मुळ्या घुसल्या ना त्यांच्या. या आलं त्या दिवशी मी वर गेलो नाही. हा हा नवीन आलाय. हा नवीन दगड आहे. हा गेल्या वर्षी आला आमच्या पासून. हा कलर कळतोय ना त्याचा. मी वर निघून गेलो आणि मागं पडलो. बापरे.
पाय अशीच नाळातून जात असते. नाळणीच सर्वात सोपा मार्ग. किती देतात एका खेपाचे पैसे? एक कट्टे आणला की 200 रुपये. खाली न्यायचा का? खालून वर न्यायचं झालं तरी 200, वरून खाली आणायचं झालं तरी 200. किती किलोचा असतो? 50. अरे बापरे, एवढं? बघा, रोजगारासाठी पोटासाठी किती माणसांना मेहनत करावी लागते. आता घाट चढून येणं मोकळ्या माणसाला शक्य नाही आहे. तिथं काय 50 रुपयाचा कट्ट्या आणायला 200 रुपये देतात फक्त. वरतून खाली न्यायचा, खालून वरती 50 किलो काय झालं? एवढा घाट चढून आलोय, अजून एक टप्पा बाकी आहे. येताना असं पोरं बाळ पाय बी हे होतं. नाही तर आता नवीन पिढीमध्ये आपल्या कधी नाही हे खडा नाही वरून का काय भीती नाही. कसला कडा आहे रे? ही गळ आहे, कर्णवडी गळ आहे. उपांड्या घाटातून चाललोय आपण नाही का? मरे घाट जन्मी पांढर कुलदेवीची कर्णवडी, पुणे जिल्ह्याची प्रॉपर्टी. पण एक गोष्ट ऑब्झर्व केली ना तर ह्या पाषाणाच्या खाली, म्हणजे हा बेसॉल्ट खडक आहे आणि याच्या खाली बघा ते लाल कलरची तो जांभा आहे. जांभा आहे का? हा, एवढ्या खाली जांभा असतोय? मग आपला वरचा जांभा हा खाली पायथराच आला पूर्वीच्या काळामध्ये. म्हणजे ह्या बेसॉल्टच्या खाली हा जांभा आहे. जांभा म्हणजे आपल्या मावळात नाही जांभा. हा हा, बरोबर. आता ह्या नळीतून आलोय आम्ही समोरच्या कड्यामधून. कड्याला वरती ते पायराची झाडं बघा कशी जागल्यात, मोठी मोठी, म्हणजे सगळीकडे आहेत. आणि हीच झाडं त्यांच्या मुळा भेगांमध्ये शिरून मग वरचे कडे दगडी खाली कोसळतात. इथून जर दगड आला तर रामनाम सत्य आहे माझा इथेच. अगदी बागारात गाय मावली ती सावली ह्या परमेश्वरात तालुक्या जिल्ह्यात. कुठे आहे देव? देव कुठे आहे? सृष्टी. हा, म्हणजे सगळी सृष्टी देव. निसर्गाला देव मानणारी लोक खरी माणसं असतात. घाट चढून आलोय आता. साधारण आता 4 वाजलेत. आता सर्व उतार आहे. म्हणजे सकाळी येताना जो चढ होता तो आता उतार आहे. एवढं थंड आहे ना इथे जंगलामध्ये. म्हणजे आता 4:30 वाजलेत. 4:30, पण ओल आहे सर्व जमिनीमध्ये. मला आठवतंय इथे एका झाडावर मी त्या ऑर्किडचा फोटो काढला होता. आहे पानं आहेत, आता फुलं नाही आहेत बघा. हे त्या ऑर्किड. आलो आम्ही आता गाडीजवळ आमच्या. संध्याकाळच्या छाया दाटल्यानंतर एकदम रिकामे वाटू लागते. हलक्या पायाने उन्हं माघारी परतत होती आणि सांज सावल्या त्यांची जागा घ्यायला तयार होत्या. आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.